अकॅडमी मार्फत 8वी स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय विद्यालय याच्यासाठी प्रश्नपत्रिकांची मालिका आपली सुरू आहे. या मालिकेमध्ये इयत्ता 8वी स्कॉलरशिप पेपर क्रमांक 115 मराठी गणिताचा पेपर सकाळी 8 वाजता तुम्हाला दिला जातो. संध्याकाळपर्यंत सोडवण्यासाठी वेळ दिला जातो आणि संध्याकाळी सर्व 8:15 ते 10 वाजेपर्यंत याचं सोल्युशन प्रत्येक प्रश्न फळ्यावरती समजून दिला जातो. या मालिकेमधील आज 115वा पेपर आहे. चला, मराठी परिचय वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रश्न प्रत्येक वाचायचा व्यवस्थित, त्याचे जे पर्याय दिलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला सोडवायचे आहे. पहा पहिला, परिचय पहा. माझ्या मते परमेश्वराने प्रत्येक प्राणी मात्रामध्ये काहीतरी वैशिष्ट्य निर्माण केलेलं आहे. हे वैशिष्ट्य प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे वैशिष्ट्य आहे. दिसणारा प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे आणि दिसणाऱ्या व्यक्तीचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. कुणाची प्रत्येक त्याला वेगळी वेगळी प्रत्येकामध्ये असते. पण हे वैशिष्ट्य निरीक्षण केल्याशिवाय कळणार कसं? म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचे वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी त्याच्या सर्व व्यवहाराचे, हालचालीचे, वर्तनाचे, बोलण्याचे, वागण्याचे निरीक्षण केले पाहिजे. प्रसंगी चिंतनही केले पाहिजे. चांगलं काय आहे तेवढं घ्यायचं, तरच आपल्याला एखाद्याचे वैशिष्ट्य समजून त्याच्या कलागुणांचा, सवयींचा अंदाज घेता येईल. प्रत्येकाला त्याचे मन, त्याची अंतर्प्रवृत्तीच वागायला लावते. म्हणून प्रत्येकाच्या कृतीत, वागण्यात आणि त्यांच्या अंतःप्रेरणा प्रवृत्ती दिसून येते. वागणं कसं आहे कुठे ना कुठे ते तुम्हाला जाणवून येतं. त्याचे गुण अवगुण सगळे दिसून येतात. त्यातलं जर चांगलं वैशिष्ट्य तेवढं आपण बघायचं, वाईट पण असतात त्याच्यामध्ये. आपण त्याकडे चांगले तेवढे आपल्या जवळ घ्यायचे, वाईट सोडून द्यायचे त्याच्याजवळ. प्रत्येकाचे वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी काय करावे? फक्त निरीक्षण करून चालेल? फक्त चिंतन करून चालेल? नाही, तर निरीक्षण पण करावं लागेल आणि चिंतन पण करावं. केवळ निरीक्षणावर मला सगळे गुण कळणार नाही. तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रत्येकाच्या कृतीत कशाचे प्रतिबिंब पडलेले असते पाहिलं. प्रत्येकाच्या कृतीत कशाचं प्रतिबिंब, शेवटची ओळ आहे. प्रत्येकाच्या कृतीत वागण्यात आणि त्याच्या अंतःप्रेरणा आणि प्रवृत्ती, त्याच्या कृतीत कशाचं प्रतिबिंब आहे? प्रवृत्ती आणि अंतःप्रेरणा. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. परमेश्वराने कोणती चांगली गोष्ट केली? कुठल्या ओळीला लिहिले पहा. परमेश्वराने पहिल्या ओळीला आहे. परमेश्वर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये काहीतरी वैशिष्ट्य निर्माण केलं. चांगली गोष्ट काय केली? तर काहीतरी वैशिष्ट्य, म्हणजे पर्याय पहा. तिसरा, प्रत्येकात वेगळेपण दाखवणारी गुण वैशिष्ट्य. प्रत्येकामध्ये काहीतरी गुण वैशिष्ट्य आहे. तर पर्याय क्रमांक 3. पुढे पुढे या. चौथा प्रश्न पहा. काय डिस्कनेक्ट झालाय काय? तनू या शब्दार्थाचा कोणता शब्द नपुंसकलिंगी आहे? आता तनू हे सगळे त्याचे काया, देह, शरीर, माया हे सगळे शरीराचे समानार्थी शब्द आहेत. मग इथला स्त्रीलिंगी पाहिजे आपल्याला, नपुंसकलिंगी पाहिजे. मग काय काया, काय म्हणाल तिथं कायाला? ती एक काया, म्हणजे कोणता लिंगी झाला? स्त्रीलिंग झाला. देह तो एक देह, म्हणजे कोणतं लिंग झालं? पुल्लिंग झालं. शरीर ते एक शरीर, म्हणजे कोणतं लिंग झालं? नपुंसकलिंग. माया ती एक माया, म्हणजे
उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 शाही. पुढीलपैकी उभयवचनी शब्द ओळखा. उभयवचनी याचा अर्थ काय? दोन्हीही वचनामध्ये येणार. दोन्ही म्हणजे एक वचन पण आहे आणि अनेक वचनी पण आहे. असा शाळा, एक शाळा, पाच शाळा म्हणजे दोन्ही वचनामध्ये येतो. मळा, एक मळा, 5 मळे. मळा एक फक्त आणि फक्त एक वचन आहे. निभाव पाहता येते. खेळामध्ये माझा निभाव लागला. खेळामध्ये आमचे निभाव लागले. म्हणजे एक वचन माझा निभाव लागला. आता इथे एक निभाव, 5 निभाव असं लक्षात येत नाही. मी वाक्यात वापरले. हे तर खरं कौशल्य आहे. माझा निभाव लागला म्हणजे एक वचनी झाला. माझा निभाव. आता आमचा, आमचा म्हणल्यावरती काय झालं? अनेक झाले ना आमचा. इथे अंक वापरता येत नाही. आमचा निभाव लागला. हे निभाव अनेक वचनी. जे एक वचनी पण निभाव आहे, अनेक वचनी पण निभाव आहे. फळा, एक फळा, 5 फळे. काही वेळा एक 5 ने कळतं, पण काही शब्द असे असतात की ते वाक्यात वापरल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे याच्यामध्ये शाळा आणि निभाव हे 2 शब्द असे हे दोन्हीही वचनामध्ये येणारे आहेत. प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टी पाहण्यात रममान म्हणजे दिवा स्वप्न. ही प्रत्यक्षात नसणारी गोष्ट त्यात रमून झालं की मी मोठा झाल्यानंतर गाडी येईल, बंगला येईल, आणखं करील, तमकं करील, त्याला म्हणायचं दिवा स्वप्न. प्रत्यक्षात नसलेली गोष्ट पाहण्यात रममान होणे. आम्ही बघितले ना ते लाकडं तोडणारा काय तो झाडा बसतो, ती बांधली करतो, मी लाकडं विकील, मग पैसे येतील, मग मी असं करील, मग मी लग्न करील, बायको होईल, मग ती मला अशी म्हणेल. किंवा त्या दहीवाल्याची गोष्ट आहे, दूध विकायला जाणाऱ्या गवळणीची. मी याचं चांगलं दही, मग मी हे करील, तूप काढील, दूध विकेल, मी करेल. 2 गोष्टी आहेत त्याच्या दिवा स्वप्न पाहणार. सतीश टिंबटिंब मित्र फिरून आला. आता पहा इथं पर्याय वापरा. सतीशने मित्र फिरून आला, सतीशहून मित्र फिरून आला, सतीशचा मित्र फिरून आला, सतीशला मित्र फिरून आला, सतीशचा मित्र फिरून आला. तर 8वा प्रश्न. आराध्याने खाऊसाठी आईच्या मागे. योग्य वाक्य विचार निवडा. 2 पर्याय निवडा. आराध्याने खाऊसाठी आईच्या मागे तगादा लावला. मला खाऊ दे, मला खाऊ दे, मला खाऊ दे. तगादा. हा तगादा सर्व असा वापरला जातो. तगादा म्हणजे बँकेने रुडकोच्या बागेत पैशासाठी तगादा लावला असा असतो. लाकडा लावणे. लाकडा लावणे ही गोकमपट्टी म्हणजे लाकडा लावणे म्हणजे पण तसा तयार. आईने अभ्यासाचा लाकडा लावला मागे. तर परीक्षा आल्यावर सरांनी अभ्यासाचा लाकडा लावला म्हणजे खूप दिला अभ्यास. सारखं ते करायला लावलं. सारखं त्याने मागितलं म्हणून लाकडा लावला हे केलं होतं. जीव लावणे होत नाही. आऊसाठी जीव लावला नाही. जीव लावणे म्हणजे मायाने प्रेम लावणे. लक्ष वेधून घेणे, लक्ष आपल्याकडे आकर्षित करणे ते होते. मग पहिला आणि दुसराही लगदा तगादा खाऊसाठी आईच्या मागे तगादा लावला आणि आराध्याने खाऊसाठी आईच्या मागे लाकडा लावला. आता नीट शिक्षण घेतले नाही तर मोठेपणी. आता जर तुम्ही नीट शिक्षण घेतलं नाही तर मोठेपणी खांदी बांधणी करावी लागेल. ग्रामीण भागातल्या आम्ही असं उत्तर देऊ. उच्चाटन करणे, उकरडा फुकणे, मिरच्या धुवणे, माथा बडकणे. आता जर अभ्यास नाही केला ना तर उकिरडा फुकावा लागेल. काय काम नाही मिळणार, काय नाही. अभ्यास केला तर कुठे तर चांगली नोकरीला लागतात, काहीतरी काम मिळेल, 2 पैसे मिळतील, सगळं घरचं घरदार सगळं व्यवस्थित होईल. आपण बघतो कितीतरी माणसं शिकले नाही, आता उकिरडा फुकतात. कुठं काय मिळेल ते काम करतात. 40 वर्ष झालं तर लग्न नाही, कोण पूर्वीच देत नाही. काय करतो मुलगा, काय सांगणार, जमलं जातो बांधकाम करायला, जातो गावड्याच्या हाताखाली, जातो खुरपायला, खांदी बांधणी करायला,
जातो मजूर म्हणून कामाला, कोण ती त्याला पूर्वी? मी याच्यासाठी शिकलं पाहिजे. राजन विमानाने स्वदेशी आला, आधुनिकी शब्दाची विभक्ती कारकार्थ ओळखा. विमान त्याला प्रत्यय लागला ने, नेईशी नेईशी, कशाचे प्रत्यय? नेईशी नेईशी. कर. अरे मला पहिल्यांदा सांगा, नेईशी नेईशी कशाचे प्रत्यय? तृतीय आणि तृतीय. तृतीयचा कारकार्थ काय? करण. त्यामुळे इथं हे पाहिजे आपल्याला, नुसतं प्रत्यय पाठ असून चालणार नाही. तृतीयचा कारकार्थ करण आहे. करण म्हणजे क्रिया करण्याचे साधन. शिकवताना समजून दिले, विमानाने आरामशीर क्रिया करण्याचे येण्याचं साधन काय? तर विमान आहे, म्हणून ते करण येतं. आपला करण नाही. सरळ करा तुम्ही, इकडे बसा मध्ये मध्ये या. काय तिला टिकू नका, सोड. पुढा प्रस्तावना म्हणून सुरुवातीला केलेले प्रास्ताविक त्याला म्हणतात. सुरुवातीला केलेलं प्रास्ताविक असतं. विटा या शब्दाचे सामान्य रूप कोणते? आता अनेक वचनी शब्द आहे, एक असते एक वचन असतं तर वीट झालं असतं. इथे अनेक वचन करताना विटेले, विटेला, विटेचे झालं असतं. अनेक वचनी आहे, अनेक वचनी शब्द सामान्य रूप बघायचं. विटांना, विटांचे, विटांतून, विटांना, विटा अनस्वारी त्याच्याबरोबर. पर्याय क्रमांक 1 विटांना, विटांचे, विटांतून, विटांना, जे इथं अनस्वारी. पर्याय क्रमांक 1. डावीतील शब्दाचे अनेक आता अनेक वचनी विटांचा झाला. आता एक वचन केलं तर मग काय? विटेला, विटेचे, विटेले, विटेतून, विटे. इथं काय? विटे एक वचनी. अनेक वचनी केलं तर विटा. आणि इथं दोन पर्याय म्हणजे एक वचनी करून आणि अनेक वचनी करून. हे जेव्हा एक वचनी येतो शब्द तेव्हा देखील अनेक वचनी करून असं बघायचं असतं. पुढा डावीकडील शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते? दंडक, एक दंड, 5 दंडकच. दंड म्हणजे नियम येतात. आम्हाला दंड घालून दिलाय, 5:30ला उठलंच पाहिजे. दंड आम्हाला दंड घालून दिले. गावाला पण अभ्यास करत बसायचं, यामक हे करायचं, तमक हे करायचं, हे दंड घालून दिले. आणि दंडके वगैरे काय होत नाही. एक वचन पण दंडक, अनेक वचन पण दंडक. नामाच्या लिंगानुसार वेगळा शब्द निवडा. लिंग बघा, लिंग धबधबा, तो एक धबधबा, सवय बघा, तो एक धबधबा. म्हणजे कोणतं लिंग आहे? पुल्लिंग. दर्जा, तो एक दर्जा. लिंग पुल्लिंग. दया लिंग स्त्रीलिंग. दरारा कोणतं लिंग? पुल्लिंग. दया. परंपरेने चालत आलेली काल्पनिक गोष्ट, काल्पनिक गोष्ट आहे दंतकथा. कोल्ह्याची बघतो आपण, माकडाची असेल, कोल्ह्याची असेल, हे बोलत नाही, पण या दंतकथेमध्ये बोलतात. या दंतकथेमध्ये बोलतात, त्याला म्हणतात दंतकथा. अस्वलाचा खेळ करणारा आधारी कोणाला म्हणतात? भाऊ तिला काबू ठेवला. गारुडी. मान या शब्दाचे लिंग कोणते? मान, मानचे लिंग. तो एक मान, ही एक मान. ही मान आहे ना, ती एक मान. आणि मान आपण म्हणतात तो एक मान. हे त्याचा मान कुणाला येणार? ओढण्याचा मान. मुंडक्याला येतो ओढण्याचा मान, तो एक मान. आणि आपल्या शरीराचा अवयव मान म्हणजे ती एक मान. म्हणजे पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे. त्यामुळे कोणता पर्याय येणार आहे?
पहिला आणि दुसरा दोन्हीकडे येणार आहे. पुढचा प्रश्न, पुढील कोणता उभयवचनी शब्द नाही, नाहीला गोल करा. जे सगळे उभयवचनी आहेत, एकच शब्द उभयवचनी नाही. उभयवचनी म्हणजे दोन्ही वचनामध्ये येणारा. एक दिशा, पाच दिशा उभयवचनी आहे. एक अनुभव, पाच अनुभव. एक सभा, पाच सभा. एक माळ, पाच माळा. तर तुम्हाला जो गावाच्या बाहेरचा ओसाड भाग माळ म्हणलं तर मग तिथं एक माळ, गावाच्या पश्चिमेकडच्या माळावर गेलो होतो. आमच्या गावाच्या चारी बाजूला माळ पसरलेले आहे. मग तिथं कसा वापर केला जाईल? माळांवर गेलो होतो. माळावर माळा अशा पद्धती. त्यामुळे इथं उभयवचनी शब्द माळ हा नाही, बाकीचे सर्व उभयवचने आहे. नवरी मुलीच्या पित्याला काय म्हणतात सांगा? तुमची नवरी तिच्या पित्याला तुम्ही काय म्हणला? सासरा येईल आणि पण तुमचं नातं झालं सासऱ्याचं. नवरीचा वडील असतो तो त्याला वधू पिता म्हणतात. आणि लग्न झाल्यानंतर मग तो तुमचा सासरा. आणि नवरदेवाचा पिता असतो तो वर पिता किंवा वर बाप पण त्याला म्हणतात. वधू पिता, वधू बाप म्हणत नाही, वधू पिता म्हणतात. येणार नाही असतो लगे. जमीन दोस्त होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? एवढा मोठा पैलवान त्यापुढे जमीन दोस्त झाला, व इमारत जमीन दोस्त केली, पूर्णपणे नष्ट होणे. चुकीची शब्द समूहाची जोडी ओळखा. एकाच काळातील, समकालीन. बरोबर आहे. स्वर्गातील इंद्राची बा नंदनवन. ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती, त्याला ऐरावत म्हणून. देवापुढे सतत जळणारा दिवा लांबून दिवा दोन्ही पण चालेल. दुसरा उपकार करणारा परोपकारी चुकीचे पर्याय म्हणतो. 23वा प्रश्न, पुढील पैकी शब्द कोणता? वस्ती ही एक वस्ती, लिंग स्त्रीलिंग. वस्त्र ते एक वस्त्र, लिंग मित्र लिंग. यजमान तो एक यजमान, लिंग. इथं नपुंसकलिंगी शब्द वस्त्र. गवळ्याने दुधाचे बीज दिले, याचे आरोग्य शब्दाचा कारणार्थ. चाचीचे चेचाची षष्टी, षष्टीचा कारणार्थ संबंध. तर हे आपल्याला केवळ प्रत्येक कोणतं त्याचे कारणार्थ हे पाठ पाहिजे. द्वितीय आणि चतुर्थीचे काय आहेत रे? सला ते सला. यात फरक काय आहे? द्वितीयमध्ये कर्म, जे कर्म असेल तर ती द्वितीयचा प्रत्यय, आणि चतुर्थी असेल तर देण्याची क्रिया. रान या नामाला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असणारी नामे निवडा. सप्तमीचे प्रत्यय माहिती पाहिजे. रानाला म्हणलं की कोणतं आलं? सला ते सला, द्वितीय चतुर्थी नाही. रानास सला ते सला नाही, द्वितीय चतुर्थी, हे दोन्ही द्वितीय चतुर्थीचे. इथं राणी, रान आली राणी, इथं न बाळाचा नाही, राणी राजा राणी मधला राणो राणी अशा पद्धतीचा. इथे ही प्रत्येक पहिला आणि चौथा आहे. ओके, चला सगळी गोष्ट गणिताचं लिहूया.
सात क्रमवार विषम संख्यापैकी पहिली संख्या x आहे, तर त्या सहाही संख्यांची सरासरी किती? सात संख्या म्हणजे पहिली संख्या x आहे, तर त्या सहाही संख्यांची सरासरी. आता इथं आपल्याला सोडवायला व्यवस्थित प्रश्न समजून घ्या की सहा संख्यांची सरासरी. पहिली संख्या x आहे, दुसरी x अधिक 1, तिसरी x अधिक 2, x अधिक 3 झाले तर 1 नाही का? तर विषम संख्या जे पहिली संख्या येणार x अधिक 2, पहिली संख्या x असेल तर दुसरी x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8, x अधिक 10 याचा 1 2 3 4 5 6 7 संख्या. ओके. आणि याची सरासरी विचारली, सरासरी 7 संख्या असेल तर त्याची मधली संख्या असते. मधली संख्या कोणती येणार आहे? इकडे 3 सोडल्या, इकडे 3 सोडल्या, मध्ये कोणती येते? सरासरी x अधिक 6. इथे एवढंच करायचं, इथं x ची किंमत वगैरे काही काढायचं नाही. सरासरी 7 संख्या असेल तर तिथं सरासरी मधली संख्या येते. तर इथं जरा पेन गेले तर 7ही संख्येची सरासरी, तिथं 6ही संख्येची म्हटलेली आहे, इथं 7ही संख्येची सरासरी. या 7 संख्येची सरासरी किती? तर पुढे 27वा. एक रेषा दुसऱ्या रेषेला लंब असल्यास त्यांच्या छेदून कोणता कोन होतो? एक रेषा दुसऱ्या रेषेला लंब आहे, इथं छेदनबिंदू कोणता कोण होतो? काटकोन होतो. काय वगैरे काय करायचं नाही. लंब असेल तर फक्त काटकोन होतो. पर्याय 28वा. एका गावातील कुटुंबाचे एका वर्षाचे ज्वारीचे सरासरी उत्पन्न 245 किलोग्राम आहे. गावात एकूण 90 कुटुंब असल्यास 505 लोकसंख्येतील प्रत्येकाचे सरासरी उत्पन्न किती? एका कुटुंबाचं सरासरी 245 आहे. 90 कुटुंबाचं एकूण उत्पन्न 245 गुणिले 90 एवढं एकूण उत्पन्न होणार. एका कुटुंबाचं 245, 90 कुटुंबाचं 245 गुणिले 90. आणि माणसं बघितली तर त्या गावात 505 माणसं. एका माणसाचं सरासरी उत्पन्न काढायला 505 माणसाचं तेवढं उत्पन्न झालं, म्हणजे भागीने 505 करायचं. इथे गुणाकार करत बसू नका, संक्षिप्त रूप द्या. कशा देता येईल? 5 घ्यावा, 5 एके 5, 5 शून्य शून्य, 5 एके 5, 5 चौक 20, 5 नवीन 45. आता 1 ने काय 11 ने नाही झालं. 101 कशाने जाईल? 101 कशाने जाईल? मूळ संख्या. दोन पर्याय येत आहे. 505 दशांश चिन्हामध्ये उत्तर आहे. ओके. आपल्याला गुणाकार करावाच लागेल, त्याला भागावं लागेल. शून्य घेतला 49 गुणिले 90 गुणाकार करूया. हा शून्य मांडला. 49 गुणिले 90 81 द्या. 9 चौक 36 8 44 4410 भागिले 101. 101 चौक 404 पाचरायले 11 4 गेले 7 राहिले 4 गेले 3 3 70 घेतले 101 303 6 3 गेले 7 राहिले याचा नंबरला 7 गेले 6 मानाचा शून्य घेतला 101 606 7 4 राहिले 7 गेले 6 राहिले शून्य पुन्हा शून्य घेतला 43.66
किलोग्रॅम. ते किलो मध्ये उत्तर आहे. परत दोन मोजवा सांगितले किलोचे आपल्याला त्याचे किलोचे पहा. आता इथे मी करतो पहा. हे किलो आहे. इकडे गेले तर एरिया किलो एरिया इकडे क्विंटल. क्विंटल मध्ये करायचं असतं इकडे जात. इकडे हेक्टो किलो ग्रॅम डेका हेक्टो किलो हेक्टो आणि डेका डेका आहे. मग हे 43 किलो 43.6 किलोग्रॅम. हेक्टो मध्ये केले तर 436.6 हेक्टो. डेका मध्ये केले तर 4366 डेका. कोणता पर्याय याच्यामध्ये 4366 डेका हा चौथा पर्याय आणि हा तिसरा पर्याय. चला तिसरा आणि चौथा आहे. पुढील सारणीतील चलनाचा प्रकार ओळखा. ची किंमत असणारा पर्याय. आज चलन ओळखायचं असेल तर आपल्याला सारणी समजून घ्यावी लागेल. या सारणीमध्ये काय दिलेलं आहे आणि काय काढायचं. या ठिकाणी ए ची किंमत बी ची किंमत 0.05 2.5 1.25 0.1 यम 1.0. आता मला सांगा जर ए ची किंमत वाढली बी ची किंमत वाढली तर कोणतं चलन असतं सम. ए ची किंमत वाढली बी ची किंमत कमी झाली की काय असतं व्यस्त असतं. ए ची 0.05 होती ती 1.25 झाली म्हणजे काय झाली वाढ. बी ची किंमत 2.5 होती 0.1 झाली म्हणजे काय झाली कमी झाली. म्हणजे ए ची वाढते तेव्हा बी ची कमी होते तेव्हा कोणतं चलन असतं व्यस्त चलन. इन्व्हर्स व्हेरिएशन. व्यस्त चलनामध्ये त्याचा गुणाकार करतात. इथं गुणाकार करून बघा 25 125 इथं आता नियमची किंमत काढायची कोणत्याही किमती या दोन्ही द्या किंवा या दोन्ही या दोघांचं घेतलं तर 1.25 गुणिले 0.1 बरोबर यम गुणिले 1.0. याला मोकळा करा 1.0 गुणिले तिकडे पाठवा भागिले 1.25 गुणिले 0.1 भागिले 1.0. दशांश काढून टाका. वरचे काढायचे म्हणजे किती घर द्यावं लागेल 2 आणि ते 3 घर वरती पुढे खाली पण 3 घर 1 2 3 म्हणजे काय झालं 125 गुणिले 1 भागिले 1 उत्तर 125 चे 1000 संक्षिप्त रूप दिलं तर 1 अंश घेता. दशांश चिन्हामध्ये केलं तर दशांश चिन्हामध्ये आहे का म्हणजे पहा 1000 च्या बाहेर भाग जात नाही. भाग शून्याचा ओके. इथं 3 शून्य दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर 0.1 कोणता पर्याय पहा व्यस्त चलन 0.1 पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न 7 यम वजा 3 गुणिले 7 3 वजा 4 यम बरोबर किती. आता बेस सारखा असेल गुणाकार असेल तर घातांकाची काय होते बेरीज. 7 यम वजा 3 अधिक 3 वजा 4 यम या प्लस 4 यम आहे मायनस 4 यम कॅन्सल होते वजा 3 अधिक 3 कॅन्सल होते राहिला काय 0. कोणत्या 0 बघा 1 युक्त काय येणार आहे 1. सरळ एका रेषेत बसता करायचं खाली जावं लागेल आपल्याला. सरळ एका मागे एक असं बसा. चला पुढे चला 1 बाय 1 असं मागे एका मागे एक. तर एका लाईन तर मागे बस. पुढचा प्रश्न 31वा. पुढील पैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. परस्परांना काटकोनात दुभागणारा फक्त आणि फक्त एवढाच आहे का
समभुज चौकोन याचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात आणि दुसरा चौरस याचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आणि तर पर्याय 2 असेल तर हे 5 असेल तर पर्यायकड पद्धत वापरा. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. समभुज चौकोन आहे, पतंगाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. काटकोनात दुभागत नाही म्हणजे पतंगामध्ये काय होतं बा, हे दोन्ही भाग सारखे नाहीये. इथं दुभागत नाही, इथे दुभागतात. याचा कोणता पर्याय? चौरस आहे का समभुज चौकोन आहे? समभुज. पर्याय क्रमांक 3 अंकी 4 अंकी 5 अंकी लहानात लहान ऋण पूर्णांक संख्येची सरासरी. आता 3 अंकी लहानात लहान ऋण पूर्णांक संख्या कोणती? 3 अंकी लहानात लहान वजा 999 ही झाली 3 अंकी लहानात लहान. 100 येणार नाही, 100 सगळ्यात मोठी आहे 3 अंकी. नंतर 4 अंकी वजा 9999. 5 अंकी 99,999 आणि यांची आपल्याला सरासरी विचारलेली आहे म्हणजे यांची बेरीज कारण भागिले 3. 27 7 अचले 2 27 29 9 अचले 2 27 28 29 9 18 20 9 11 वाचा येते आणि याला भागिले 3 करा. 3 त्रिक 9 2 राहिले 3 7 18 2 राहिले 3 9 27 2 राहिले 3 9 27 2 राहिले 3 9 27 उत्तर आहे वजा 36,999. पर्याय क्रमांक 2. जर 2 किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असून ते परस्पर विरुद्ध किरण असण्यासाठी त्यांच्यावरील सर्व बिंदू टिंबटिंब असले पाहिजे. 2 किरणांचा आरंभ बिंदू सामायिक एकच मध्ये घेतला 2 किरणांचा ते विरुद्ध जात आहे. विरुद्ध म्हणजे या पद्धतीने तर त्या किरणांवर असणारे किरण हे जे किरण आहे त्याच्यावर असणारे बिंदू हा बी आणि सी बिंदू हे कसे असले पाहिजे? कसे असणार आहे? एक रेषीयच असणार. विरुद्ध किरण आहे आणि याच्यावर ए बिंदू बी बिंदू आणि सी बिंदू एकाच रेषेवर तर ते 2 बिंदूंचे 2 किरणाची आरंभ बिंदू एकदम विरुद्ध जातात म्हणजे ती तयार काय झाली? रेषा. रेषा तयार झाली म्हणजे हे बिंदू कसे झाले? एकाच रेषेवरचे. त्यामुळे ते एक रेषीय. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे का बघा बरं का. पुढचा प्रश्न 34वा. घातांकाचा भाग 9चा वर्ग त्याचा घन त्याचा वजा 5वा त्याचा वजा 1/7 बरोबर यम. तर यमची किंमत घातांकाचा घातांक म्हणजे काय असतो? गुणाकार. म्हणजे 9चा काय होईल? 2 गुणिले 3 गुणिले वजा 5 गुणिले वजा 1/7. छेद काय म्हणजे 1 करा. इथं अंशांशाचा गुणाकार संक्षिप्त करून पाहायला येत असेल नावा नाही तर अंशांशाचा मोठ्या आहे तर अजून अंशांशाचा गुणाकार करा मग संक्षिप्त करू. 2 6 6 5 30 30 1 30 चिन्ह काय येणार आहे? वजा वजा काय होईल? अधिक 30/6 याला संक्षिप्त करून दिलं काय होईल? 9चा 1/2 घात म्हणजे 1/2 म्हणजे वर्गमुळात म्हणजे 9चं दुसरं मूळ त्याचा पहिला ते 9चा पहिला भाग त्याचा दुसरं मूळ म्हणजे तो वर्गमूळ. 9चं वर्गमूळ काय येतं? 3. उत्तर काय येणार येतं? 3. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न
5 m आणि 20 या 3 संख्या प्रमाणात आहे तर यांची किंमत किती? 35वा 5 m आणि 20 या संख्या प्रमाणात जर 3 संख्या प्रमाणात असेल तर मधल्या संख्येचा वर्ग बरोबर अंत्यबिंदूचा गुणाकार या दोघांचा गुणाकार बरोबर याचा वर्ग असतो. इथे m वर्ग बरोबर 100 येईल. याचा वर्गमूळ काढले m चा वर्गमूळ इकडे वर्गमूळ m बरोबर 10. 36वा प्रश्न 2 आकृती दिलेली आहे पुढील आकृती 120 अंशाचे कोण कोणते इथे आकृती दिलेली आहे. टी एक रेषा आहे आणि आरएस ही एक रेषा आहे. याच्यामध्ये पी क्यू आर हा दिलेला आहे 60 अंश म्हणजे त्याच्या विरुद्ध हा कोण येणार आहे 60 अंशाचा. इकडला कोण येणार आहे 120 अंशाचा आणि हा येणार 120 अंशाचे कोण कोणते कोण बघायला होता अँगल आर क्यू टी किंवा टी क्यू आर कोणता दिलेला आहे आर क्यू टी पहिला पर्याय आहे आणि दुसरा आहे एस क्यू पी किंवा पी क्यू एस तर पी क्यू एस असा पर्याय क्रमांक 1 आणि 4. पुढे 37वा 50 तासांचे 50 मिनिटाचे 50 तास आहे आणि 50 मिनिट आहे. दोघांचं परिमाण सारखं आहे का तर परिमाण सारखं. एक क्रियाचे तास करा किंवा याचे मिनिट सोपं काय आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटं याला गुणिले 60 केलं तर 3000 तास आणि 50 मिनिटे 3000 मिनिटे आणि 50 मिनिट मग इतर संक्षिप्त देऊ शकता 5 30 50 मिनिटं आणि 5 मिनिट गुणोत्तर काय येईल 60 पर्याय क्रमांक 3. 38वा 40 पुस्तके जेवढ्या किमतीत येतात तेवढ्याच किमतीत 50 वह्या येतात. जर दुकानातून प्रत्येक वेळी 16 रुपयाला मिळत असल्यास 1600 रुपयात किती पुस्तके? 38वा प्रश्न 50 पुस्तके 50 बुक्स बरोबर 40 पुस्तके 40 पुस्तकाच्या किमतीमध्ये 50 वह्या 50 नोटबुक एका वहीची किंमत 16,000 50 गुणिले 16 केले की या 50 नोटबुकची किंमत येणार. मग एका बुकची किंमत अगोदर काढायची 40 बुकची किंमत 40 गुणिले बुक बरोबर 50 गुणिले 16 एका बुकची किंमत 50 गुणिले 16 भागिले 40 0 0 4 1 4 16 5 20 रुपये एका बुकची किंमत. आपल्याला म्हणजे 1600 रुपयात किती पुस्तक आहे एका पुस्तकाची किंमत 20 रुपये 1600 रुपया 1600 भागिले 20 केलं 100 रुपये 38 16 वरचे 80 पुस्तके येतील. सोपे प्रश्न आहे फक्त कॅल्क्युलेशन आहे. 39वा रोहित विशा 39वा प्रश्न विशा जशी नावं दिले तशीच लिहायची. रोहित नंतर ते यांचं गुणोत्तर आहे 9 7 6. रोहितचे वय 28 वर्ष रोहितचा 28 आहे याचं काय होईल किती पट आहे 4 याची पण 4 पट 36 याची पण 4 पट 24. तर विचारलेलं आहे काय तुषार व किरण यांचे गुणोत्तर. तुषार आणि किरण यांचं गुणोत्तर 36 ला 24 संक्षिप्त उद्या 12 24 गुणोत्तर काय 3/2 पर्याय क्रमांक 1. आता पूर्ण नोंदवा सांगितले मग काय करावं लागेल याच्या पट्टीत जायचं. मग किरणाची 5 पट आहे 15 गुणाची 5 पट 10 15 10 पर्याय क्रमांक 3. 40वा प्रश्न एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवा यांच्याबद्दल असर केले जाते. एकरूप वर्तुळ आहे दोन्ही वर्तुळ एकरूप आहे
आणि त्यांच्या एकरूप जीवा पण आहे, याच्या जीवा पण वेगळ्या वेगळ्या दाखवतो. याची त्रिज्या सारखी आहे, जीवा एकरूप आहेत, वर्तुळ पण एकरूप आहे. ते एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात, बरोबर आहे. दुसरं, एकरूप जीवांनी केलेले कंस, या जीवांनी केलेला कंस एकरूप असतो, बरोबर आहे. तिसरं, एकरूप जीवाच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा केंद्रबिंदूशी लंब असतात. कुठलीही जीव असो त्याच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा केंद्रबिंदूशी लंबच असते, मध्यबिंदू. कारण नियम काय, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. त्यामुळे तिसरं बरोबर आहे. आणि चौथं, एकरूप जीवा व्यासापेक्षा मोठे असतात, व्यासापेक्षा मोठी एकही जीवा नाही, म्हणजे चौथं चुकीचं आहे. 41 ते 43 पहा, आकृती दिलेली आहे आणि आकृतीवरती हा प्रश्न सोडवायचा आहे. आकृतीवरती सोडवायचा म्हणजे तो सोडवणं जास्त सोपं असतं. या ठिकाणी वर्तुळ दिलेला आहे, या वर्तुळामध्ये एम हा केंद्रबिंदू दाखवलेला आहे. या ठिकाणी एम नाव आहे एस पी क्यू आर एन. या ठिकाणी एवढा दाखवलेला आहे लंब. काय म्हणले पहा, एम हा केंद्रबिंदू, हे एम एन लंब जीवा पी आर, जीवा पी आर, जीवा पी आर वरती एम एन इथं नाव दिले एम हा लंब. बघा, एस क्यू आर बरोबर 70 अंश, एस क्यू आर 70 अंशाचा दिलेला आहे. त्यावर तुम्ही प्रश्नाचे उत्तर पर्याय काढा. अँगल एस पी आर बरोबर किती, एस पी आर कितीचा येईल, एस क्यू आर जर 70 चा असेल तर एस पी आर देखील कितीचा येणार आहे, का एकाच वर्तुळ कंसाने तयार झालेले आहे, त्यामुळे एस पी आर 70 अंशाचा येणार आहे. दुसरा, रेख एन आर बरोबर किती, प्रश्न 41 झाला, 42वा. रेख एन आर, एन आर चं माप किती असणार. आता हे पर्याय पहा, दोन रेख पी आहे, पी एन ची दुप्पट, टी आणि एन, एन पी एन ची दुप्पट, एन आर या एन पासून आर पर्यंत अंतर काय रे, त्रिज्या ही व्यास याची दुप्पट असेल का पी एन ची, नाही. दुसरा पर्याय काय आहे, पी आर ची दुप्पट, पी आणि आर याची दुप्पट आहे का, नाही. तिसरा आहे 1/2 पी आर ची निप्पट, 1/2 निप्पट, पी आर ची निप्पट असणारे काही असणारे. तर 1/4 पी आर ची 1/4 पट असणारे का, नाही. तर व्यासाच्या निप्पट त्रिज्या असते, एवढा साधा सोपा आहे. पुढील एकरूप कोणाची जोडी कोणती, याच्यावरती 43वा प्रश्न आहे. एकरूप कोण, अँगल पहा, कोणताही पर्याय, तर इथे साधं सोपं आहे. अँगल एस पी आर बरोबर एस क्यू आर हा कशा पद्धतीने दिलेला आहे, इथं उलट सुद्धा दिलेला असू शकेल, इथं पर्याय पद्धत वापरा. पर्याय क्रमांक 4, पी एस क्यू, पी एस क्यू हा आणि पी आर क्यू असा. काय एकरूप आहे, हे दोन्ही देखील जे कोण झाले ते पी क्यू या कंसाने तयार झालेले, म्हणून पर्याय क्रमांक 4 एकरूप देखील एकाच कंसाने तयार झालेले. पण जसं आपण इथे पाहिलं एस पी आर आणि एस क्यू आर एकरूप कारण ते एकाच एस आर कंसाने झाले, तशाच पद्धतीनं पी एस क्यू
हा पी क्यू कंसाने झालाय, पी आर क्यू हा देखील पी क्यू कंसाने झालाय, म्हणून ते एकरूप असणार आहे. 44 3 6 एम 18. 44वा प्रश्न 3 6 एम आणि 18 या चार संख्या प्रमाणात असलेल्या एमची किंमत किंवा चार संख्या प्रमाणामध्ये असतात किंवा अंत्यबिंदूचा गुणाकार बरोबर मध्यबिंदूचा गुणाकार. 3 गुणिले 18 बरोबर 6 गुणिले एम. एमला 6 गुणिले तिकडे पाठवून दिले. 3 गुणिले 18 भागिले 6 6 त्रिक 18 3 9 एम बरोबर 9. विनय व अजयचे गुणोत्तर 3:4. विनय अजय नाव दिशा आणि तशीच लिहा. यांचं गुणोत्तर 3:4. आता अजय आणि विजय, अजय आणि दुसरा आला विजय, यांचं गुणोत्तर आहे 2:3. याच्यात मिक्स करू नका खाली. आणि मग विनय आणि विजयचं विचार. विनय आणि विजयचं गुणोत्तर इथं दोन्हीचं अजय कॉमन आहे, पण 2 आणि 4चा लसावे काय? 2 आणि 4चा लसावे काय होईल? 4च. जिथे अजयची किती पट झाली? 1 पट. विनयची पण 1 पट करा. 3 चे 1 पट 3. ते बाबा अजय विजयचे जोडायचे. त्या 2ची किती पट झाली? 2 पट. या 3ची पण 2 पट 3 गुणिले 6. आपल्याला विचारलेले या 3चं गुणोत्तर 3:4 6. आपल्याला विनय आणि विजयचे विचारले. गुणोत्तर काय? 3:6. संक्षिप्त करून दिलं 1:2. पर्यायामध्ये कोणतं आहे? 12. पर्याय क्रमांक 1:2 आहे. 46 वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? किती अवघड प्रश्न विचारलाय. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यास. स्पर्शिका नक्की ना? स्पर्शिका असते ना लांबच्या लांब, वर्तुळाला स्पर्श करून जाणार, त्या वर्तुळाच्या आतमध्ये नसते. एक प्रश्न काय? चौरसाचे क्षेत्रफळ एम चौरस एकक असल्या त्याची परिमिती किती? क्षेत्रफळ दिले आणि परिमिती काढायची. क्षेत्रफळाचं आयाम दिले, क्षेत्रफळ एम आणि परिमिती. परिमिती म्हणजे दुसऱ्या भाषेत काय म्हणतो आपण त्याला? वर्तुळाची परिमिती म्हणजे परिमिती म्हणजे परिमिती असा विचारलेला आहे. चौरसाचे क्षेत्रफळ एम असेल. कसं काय पाहिजे ती वर्तुळ? खालच्या प्रश्न वर्तुळ बघितलं. क्षेत्रफळ एम आहे, बाजूची 3 रे. क्षेत्रफळ म्हणजे काय? तो बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग बरोबर एम. बाजू काढायची म्हटलं तर काय करावं लागेल? या बाजूचं वर्गमूळ काढायचं म्हणजे याचं वर्गमूळ. याचं वर्गमूळ निघालं बाजू आणि याचं वर्गमूळ निघालं बाजू येणार आहे. परिमिती चौरसाची बाजू एम आहे, बाजूची चौपट काय येणार आहे? 4√m. इथं गुणाकार 4√m एकक. पर्याय क्रमांक 1. जो पर्याय नोंदवा. इथं अजून काय होऊ शकेल? या 4m ला गुणलं 4m त्याचं बरोबर नाही. हे बाहेर आहे ते आतमध्ये गेले तर काय होतील? तिथं 16m. वर्गमुळात 16m. इथं 16चं वर्गमूळ इथं 4m. हे लक्षात घ्यावं. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3.
पुढे पूरक कोण जोडी कोणती? आता पहा, हा दिलेला आहे कसला चौरस आहे, चौकोन आहे, चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन दिलेला आहे आणि या चक्रीय चौकोनामध्ये कोणाची नाव आहेत? ए बी सी डी. आणि ते पूरक कोण कोणते आहे मुली? तर चक्रीय चौकोनामध्ये समोरासमोर कोणाची वेगळी 180 अंश असते. अँगल बी आणि अँगल बी पूरक कोण आहे? अँगल ए आणि अँगल सी पूरक कोण आहे? तर पर्याय क्रमांक कोणता येईल? 2 आणि 3. पुढे 49, दोन रेषा एक संपाती असल्यास एकूण किती पूरक कोणाच्या जोड्या होतात? 49. दोन रेषा एक संपाती म्हणजे एकाच बिंदू पूरक कोणाच्या जोड्या किती? याचा पूरक कोण हा ही एक जोडी. ओके, याचाच हा एक कोण. या एका कोणाचे पूरक कोण इकडे पण इकडे 2 जण याचे. आणि इकडे या कोणाचे पाहिले पूरक कोणाच्या उत्तराने फक्त किती जोड्या होतील? 4. पूरक कोणाच्या 4 जोड्या तयार होतील. 4, 6, 8, 5, 4. 4 जोड्या पूरक कोणाच्या होतील. किती पाहिला तर याचा एक्स दिला तर याचा वाय कोण पूरक कोण होईल? हा वाय कोण करू. तर या वायचा एक्सचा पूरक कोण होईल? हा एक याच्या पद्धतीनं मग याचं हे करायचं. या पहा, या एक्सचा हा वाय, या एक्सचा हा वाय, ही 2 जोड्या झाल्या. या वायचा हा एक्स होईल, या एक्सचा हा वाय, ही एक जोडी. 4 जोड्या आहेत, 2 1 1 4. दोन रेषा द्वारा 50वा एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा केंद्रापासून एकरूप वर्तुळ काढलं होतं. एकरूप जर वर्तुळ असेल तर त्याच्यामधल्या सर्व जीवा नाही, एकरूप जीवा या केंद्रापासून समान अंतरावरतीच असतात. कारण नियम आहे. आणि काय काय नियम आहे त्याच्या बाबतीतचा? एकाच वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती असतात. अजून त्यांच्यापासून तयार झालेला कंस. आणि एकरूप जीवा असतील तर त्याचे कंस देखील एक. त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती असतात. वर्तुळ केंद्रातून जीवांवर टाकलेला लंब हा काटकोनच असतो. तो जीवेला समान 2 भागांमध्ये डिवायडेशन करतो. पुढचा प्रश्न गुणाकार आहे. 51 0.000001 गुणिले 0.0005 गुणाकार करायचा. तो घातांकाच्या रूपात मांडायचा. तर तो दिसतोच खूप सोपा प्रश्न, अवघड पण तेवढाच आहे. समजून घेतला अगदी सोपा. हक्काचे मार्क 0.000010 गुणिले 0.0005 ते गुणाकार करून टाकलं. पण हे बाजूला ठेवा. दशांश चिन्ह नाही समजा काय वगैरे 10 गुणिले 5 आहे का? इथं दशांश चिन्ह किती संख्येचा अगोदर आहे? 4 आणि ते 5 आणि 2 9 1 2 3 4 5 6 7 8 9 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह. मग आपल्याला जर इथं पर्याय पहा. एक 5च्या रूपामध्ये आहे 50चा एक येणार. पर्याय क्रमांक इथं पहिल्या कळत 50चा वजा 9 घात येणार. 10चा वजा 9 अशा पद्धतीने मांडणी केली. आता याला 50 जर करायचं असेल
तर दशांश किती घरं पुढे यावं लागेल? 1 2 3 4 5 6 7 8 9 घरं पुढे लागेल. म्हणजे याला गुणावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 घरं. 9 घरं. 3 3 6 3 9 याला गुणावं लागेल. 1 गुणिले एकावरती 9 2 3 4 5 6 7 8 9 2 3 4 5 6 7 8 9 त्याची गुणलं की काय होणार आहे? की दशांची 9 घरं पुढे जी काय 50 हे त्यामध्ये एकावरती 9 शून्य. 9 शून्य म्हणजे किती वागा? 10 म्हणजे पहिला घात, 100 म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9 9 50 गुणिले 10चा वजा आहे का पर्यायामध्ये? 50 गुणिले 10चा वजा 9 आहे का? तर इथं पहिला पर्याय येतात 50 गुणिले 10चा वजा 9 आहे. 5 गुणिले 10 गुणिले 10चा वजा पहिला बरोबर. दुसरा पर्याय दिला 50 गुणिले 10चा वजा 9 येईल का? 5 जर करायचं असेल तर किती घरं न्यावं लागेल? पुढं 1 2 3 4 5 6 7 8च घरं न्यावं लागेल. इथं 8 शून्य पाहिजे म्हणजे इथं येणार म्हणजे 5 गुणिले 10चा वजा 5 करायचं असेल तर 8च घरं पुढे न्यावं लागेल म्हणजे 10चा वजा 8. 5 गुणिले 10चा वजा 8 आहे का पर्यायामध्ये? नाही. तर इथं काय केलेलं आहे? चौथ्या पर्यायामध्ये त्यांनी काय केले? 5 गुणिले 0.1 त्याला गुणाकार केला तर काय येईल? 5 गुणिले दशांश नाही 5 1 5 दशांश एका संख्येच्या अगोदर एका 0.5 मिळालं 0.5 करायचं असेल पुन्हा पुढं काय? पुन्हा पुढं गुणिले 100 याला पुन्हा गुणिले 100 केले. दशांश नाही का? 100 गुणिले 5 500 दशांश एका संख्येच्या म्हणजे काय झालं? 50. हे 50 गुणिले 10चा वजा 9 तो चौथ्या पर्यायामध्ये आहे. फक्त ते सोडवावं लागतं. 5 गुणिले 0.1 गुणिले 100 हा गुणाकार करा, पुन्हा गुणिले 100 करा. इथं 50 येते 50 गुणिले 10चा वजा 9 येतो. पहिल्या पर्यायाने चौथा पर्याय बरोबर आहे. एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर एकास 2 आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकार? एकाच 2 म्हणजे याचा अर्थ तो 45 90 45 म्हणजे त्रिकोणाचं गुणोत्तर किती दिलं? त्रिकोणाचे दिले 180 म्हणजे एकास 2 x 2 आहे 4 बरोबर 180 भागिले 4 केले 45 चा एक कोण दुसरा कोण तर 1 90. दोन कोण एकूण असतील त्याच्या समोरच्या दोन बाजू एकूण आणि तो 90चा आहे. या अंशाचा प्रकारचा कोण येते? या दोन बाजू एकूण आहे 90 आहे. हा समद्विभुज काष्ठ त्रिकोण पर्याय क्रमांक 3 लघुकोण होणार नाही. नुसता समद्विभुज त्रिकोण म्हणून चालणार नाही. दोन पर्याय असेल तर मग समद्विभुज त्रिकोण आणि समद्विभुज काष्ठ त्रिकोण असं म्हटलं लागेल. वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती असते? जी व्यासाच्या निमपट पर्याय क्रमांक 2. त्याला 54 ते 56 काही आकृतीवरचा आहे. 54 ते 56 समांतर रेषा आहे. AB MN या दोन समांतर रेषांना PQ या रेषेने LS या बिंदूमध्ये छेदलेला आहे. विक्रमकोण कोणता आहे याच्यामध्ये? BLQ चा विक्रमकोण अँगल BLQ चा विक्रमकोण BLQ याचा विक्रमकोण विक्रमकोण
झेड आकाराने तयार होतो, उलटा झेड होईल तर अँगल एल एस एम किंवा एम एस एल, एम एस बी एल ए एल एस नाही, ई एस एल ई एस एल इकडे नाही होणार, पी एस एम एम एस पी तर याचं कोण कोण होणार आहे अँगल एम एस पी पुढचा प्रश्न पहा, अँगल ए एल एस सी एकूण किती कोण एकरूप आहे? प्रश्न क्रमांक 55 चौपन्न झाला. अँगल ए एल एस त्याची किती कोण एकरूप आहे? ए एल एस या कोणाशी एकरूप कोण आहे? या कोणाचं माप आणि या कोणाचं माप सारखं 2 आणि याचा आहे या कोणाशी एकरूप 1 2 3 हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, 3 कोण असणार आहे एकरूप त्याच्याशी. तर हे क्रमांक 1 पंचा. आता माप दिलेले PLB बरोबर 110. PLB हा 110 अंशाचा दिलेला आहे. तर LSQ किती? LSQ या कोणाचं माप विचारलं आपल्याला, या कोणाचं माप हा 110 असेल तर हा 110 कारण कसले कोण आहे बरोबर खाली जात. हा 110 असेल तर हा 110 कारण संगत किंवा हा 110 असेल तर MSQ हा देखील 110 काढू शकतो आपण. का कसले ते बाह्य कोण कोण जसा आपण आंतरकोण कोण असा जे बघतो असा जे बघतो तसा बाहेरचा आणि बाह्य कोण कोण देखील असतो. हा 110 असेल तर हा कोण कितीचा असणार आहे? का रेषीय जोडीतील कोण किंवा पूरक कोण म्हणतात तरी चालेल. त्यामुळं या कोणाचं माप 70 अंश पर्याय क्रमांक 4. कोणकोणत्या गटातील संख्या प्रमाणात आहे? प्रमाणात पहिला प्रश्न क्रमांक 57 56 झाला 57 पहिला पर्याय आहे 4 12 5 15. 4 12 5 15 कोणत्या गटातील संख्या प्रमाणात आहे? दुसरा 3 9 5 20. 3 9 5 20. तिसरा पर्याय आहे 2 7 4 14. 7 4 14. चौथा आहे 7 12 21 24. जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात तेव्हा पहिली आणि शेवटची संख्या म्हणजे अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार 15 चौक 6 मध्ये आहे. इथे 4 आहेत संख्या 6 5 नव्हे प्रमाणात आहेत का नाही. त्यामध्ये 14 आणि 2 याचा गुणाकार 28. 7 आणि 4 28 हे प्रमाणामध्ये आहे. इथे 24 7 168 21 गुणिले 12 168 पहिला नाही. पहिला आणि दुसरा पर्याय या संख्या प्रमाणामध्ये आहे. 58वा प्रश्न पुढीलपैकी सत्य विधान कोणते? म्हणजे 2 परस्परांचे कोटिकोण हे काटकोन असतात. अठ्ठावन्नावा प्रश्न आहे परस्परांचे कोटिकोण. परस्परांचे कोटिकोण काटकोन असतील का असं कुठंच नियम नाही. काय म्हणलेलं आहे? कोटिकोण मूळ कोण आणि त्याचा कोटिकोण याची बेरीज 90 अंश असते.
कोटी कोण कधी 90 अंशाचा येईल का? कधीच येणार नाही. मग मूळ कोण 0 अंशाचा, 0 अंशाचा मूळ कोण असू शकतो का? त्याला कोणच नाही. पहिलं चुकीचं आहे. दुसरं, दोन काटकोन परस्पराचे हे पूरक कोण असतात. आता दोन काटकोन हे परस्पराचे पूरक बरोबर येणार आहे का? बरोबर येणार आहे. तर पूरक कोण आणि मूळ कोण आणि त्याचा पूरक कोणाची बेरीज किती असते? मग दोन काटकोन आहे. हा एक काटकोन आहे आणि हा एक काटकोन. हे परस्पराचे पूरक कोण असतील का? हा 90चा आहे आणि हा ही 90चा आहे. याची बेरीज असं काय कोणी नियम सांगितलाय की पूरक कोण याची पूरक पाहिजे. 30 अंशाचा कोण आहे त्याचा पूरक कोण किती जाईल? 150 का? 30 आणि 150 ची बेरीज 180. हे चिटकवूनच पाहिजे असा काय नियम? फक्त काय नियम की कोण आणि त्याचा पूरक कोण याची बेरीज 180 अंशाची पाहिजे. तिसरं, विरुद्ध कोण हे रेषेजोडीचे कोण असतात. विरुद्ध कोण सारखे असतात. ते काही एका रेषेजोडीने एका रेषेबद्दल नसतात. रेषेजोडीचे कोण नाही. चौथं, रेषेजोडीतील कोण हे संलग्न कोण असतात. संलग्न कसे पहा. रेषेजोडीतील कोण ही रेषा आहे ते याचा हा कोण आणि हा कोण संलग्न कोण कशाला म्हणतात? ज्या दोन कोणाच्या प्रत्येक कोणाला दोन भुजा असतात. हे दोन बाजू असतात. त्यातली एक भुजा कॉमन पाहिजे. जी या ठिकाणी या दोन कोणाच्या उदाहरण त्याला नावं देतो. ए बी सी पी, ए पी बी आणि पी पी सी. त्याच्यामध्ये पी बी ही भुजा कशी दोघांची संलग्न आहे, कॉमन आहे. म्हणून पर्याय बरोबर असणार. 59 अंश मापाच्या कोनाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे प्रमाण कोणते? 59 प्रश्न. 60 अंशाचा कोण आहे याचा पहिल्यांदा विचार कोटी कोण. कोटी कोण आणि पूरक कोण यांचे गुणोत्तर विचारले तसंच लिहा. अगोदर पूरक कोण असे दाखवत होतं. आता इथं अगोदर कोटी कोण. कोटी कोण किती आहे? 60चा 30. याचा 60चा पूरक कोण किती आहे? 180. 60 गेले 100. आता गुणोत्तर काय? 1/4. संक्षिप्त करून 1/4 पर्यंत किंवा 1. 60वा प्रश्न पहा. याच्यावरती मी 2-3 प्रश्न असतील. दोन समांतर रेषा आहेत. त्यांना दोन समांतर छेदी छेदले. x बरोबर 40. हा x आहे, हा 40 अंशाचा आहे. y आहे, याला a नाव दिलेलं आहे, याला t नाव. अँगल t चे माप किती? तर अँगल t चे माप किती? हा 40 असेल तर हा किती जाईल? 140. हा 140 आला तर टी 140 का? टी बरोबर 140 अंश. 60वा प्रश्न. 61वा प्रश्न. आकृतीत ए शी एकरूप किती कोण आहे? अँगल ए शी एकरूप. ए शी एकरूप एक आहे. अँगल ए शी एकरूप हा एकरूप का? हा एकरूप का? हा एकरूप का? आता इतर फक्त एवढं या पण समांतर आहे सांगितलं. ए ला एकरूप वाय का? संगत ज्या कोणाला 14. याला हा एकरूप. हा याचा हा कुठला झाला? वितरण कोण झाला? झेड मध्ये होतोय तयार. हा बाह्य वितरण करू नंतर नाही, बाह्य वितरण करू 5 झाला. आता हा वाय आहे हा 6 नंबर. आता याच्याशी डायरेक्ट संबंध जोडता येते. याच्यावर हा 6 नंबर आणि हा 7 नंबर. म्हणजे एकरूप किती येतील? 7 कोण येतील. पर्याय क्रमांक 3.
आकृतीमध्ये सर्व कोणाच्या मापांची बेरीज सगळ्या कोणाच्या या ठिकाणचा कोणाचा माप बेरीज किती हा 40 आहे हा 40 आहे हा 140 या कोणाची बेरीज किती आहे या 40 360 360 चौपट 1440 सर्व कोणाच्या मापाची बेरीज 1440 अंशी म्हणजे काटकोन किती आता 1440 दिलं इथे 2 काटकोन आणि इथे 3 काटकोन हे 4 काटकोन 4 4 8 8 4 12 4 याला भागिले 90 केलं तर 16 काटकोन आणि एक क्रमांक 1 एका कोणाचा पूरक कोन त्याच्या कोटी कोणाच्या 10 पट आहे तर मूळ कोणाचे नाव आकृती काढली तर हा पटकन लगेच समजतो प्रश्न तुम्ही जर तोंडी सोडवायला गेला तर लक्षात येणार नाही एका कोणाचा पूरक एक कोण काढा प्रश्न क्रमांक आहे 63 एक कोण काढा हा x करा याला नाव द्या x याचा पूरक कोण हा पूरक याचा कोटी कोण याला नाव देऊ नका नको x काय म्हणजे या मूळ कोणाचा पूरक कोण कोटी कोणाचा 10 पट हा कोटी कोण x असेल तर हा पूरक कोण किती असणार आहे 10 कोटी कोण x का असेल तर पूरक कोण 10 इथं काय नियम आहे पूरक कोण 10x आहे त्यातनं कोटी कोण वजा केला उत्तर 90 अंश हा नियम आहे एखाद्या कोणाचा पूरक कोणाचा त्याचा कोटी कोण वजा केला तर 90 अंश 10x मधनं x गेले 9x बरोबर 90 x बरोबर 90 भागिले 9 केलं 10 x म्हणजे या मूळ कोणाचा कोटी कोण आहे तो कितीचा आहे 10 मूळ कोण कितीचा आहे काय हा कोटी कोण 10 अंशाचा आहे 10 अंशाचा कोटी कोण आहे मूळ कोण आणि कोटी कोणाची बेरीज किती असते 90 अंश 90 मधनं कोटी कोण 10 अंशाचा वजा केला तर मूळ कोण किती आहे 80 मग बघायचं काय मूळ कोण 80 चा आहे त्याचा कोटी कोण 10 अंशाचा आणि त्याचा पूरक कोण 80 चा मूळ कोण येतो त्याचा पूरक कोण 100 चा आहे हे या 10 ची किती पट झाली 10 या पद्धतीनं समजून घेतलं तर पुढे घड्याळात 3:24 किती मापाचा कोन प्रश्न क्रमांक 64 3:24 अगदी घड्याळात समजून घेतो आपण नंतर घेऊ आपण आपल्याला काटा फिक्स दाखवता येणार आहे कोणता मिनिट काटा 3:24 15 मीटर 20 मीटर याची 5 भाग केली या ठिकाणी मिनिट काटा आहे तास काटा 3च्या पुढे असतात 3च्या पुढे असतात याच्यामध्ये किती चालू जर मी हा तास काटा 3 वरच बांधून ठेवला असता तर इथे मला एक पहिल्यांदा सांगा हा एका तासात मिनिट काटा 360 असतो मिनिट काटा जेव्हा इथं असतो काटा मिनिट काटा इथून पुढे येतो तेव्हा तास काटा एकच म्हणजे तो 3 वर म्हणजे एका तासाला मिनिट काटा 360 असतो एका मिनिटाला एका 5 मिनिटाला मिनिट काटा किती जातो त्या 12 5 मिनिटांना या दोघांमध्ये 30 अंश करतो 5 मिनिटाला 30 अंश एका मिनिटाला मिनिट काटा किती पुढे सरकतो
6 अंश पुढे. मी इथनं हा मिनिट काटा इथनं पुढे आलेला आहे. हा किती अंशाचा होणार आहे? 30 अंश. आणि इथनं हे पुढे 4 धरून पुढे 4 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं असतात. एक मिनिट काटा असतात. हा 30 अंशाचा झाला असता. हा पुढे किती आला आहे? 4 धरून लागणार आहे. 6 मिनिटं 6 अंश. 6, 12, 18, 23. 54 अंश झाला. जर मी तास काटा 3 वर बांधून ठेवला असता तर पण जेव्हा हा 24 मिनिट तास मिनिट काटा पुढे येतो तर तास काटा जागेवर राहणार आहे का? एका मिनिटाला तास काटा किती पुढे सरकतो? अर्धा अंश. असं म्हणा. पश्चिम 5 अंश. अर्धा अंश पुढे सरकतो. 24 मिनिटात किती सरकेल? 24 मिनिटांमध्ये 24 गुणिले 1 अंश छेद केले तर 12 अंश पुढे सरकलाय. आपण इथे 54 धरला 3 वर तास काटा बांधून ठेवलाय. जेव्हा 24 मिनिटं हा मिनिट काटा पुढे सरकेल तेव्हा 3 वरनं हा 12 अंश पुढे सरकलेला आहे तास काटा. या 54 मधनं 12 वजा केले पाहिजे. 54 मधनं 12 गेले 4 2 गेले 2 5 3 गेला 4 ही वाजून 24 मिनिट तास काटा मिनिट काटामध्ये किती अंशाचा कोण होणार आहे? 42 अंश. पुन्हा लक्षात घ्या. मी तास काटा 3 वरून बांधून ठेवला तर 3 वाजून 24 मिनिटांनी किती अंशाचा कोण? इथने एवढा 30 अंशाचा. आणि वरती 4 मिनिटं. एका मिनिटाला 6 अंश मिनिट काटा सरकतो. 4 मिनिटामध्ये 424 54 अंशाचा. आता मी तास काटा सोडून दिला. तो 3 वर बांधून ठेवल्यावर मी आपल्या फक्त मोजण्यासाठी मोजणार. आता जेव्हा 24 मिनिटं मिनिट काटा पुढे येतो तेव्हा तास काटा किती पुढे सरकणार आहे? तर एका तासाला एका मिनिटाला तास काटा अर्धा अंश पुढे सरकतो. 24 मिनिटं जेव्हा पुढे येतो मिनिट काटा तेव्हा 24 गुणिले 1 अंश छेद 2 केलं तर 12 अंश मिनिट काटा इथनं पुढे आला. म्हणजे 12 अंश काय करावं लागतील? वजा करावं लागतील. 54 मिनिटं 12 गेले. आता दुसरी पद्धत आहे 30 तास वजा 5.5 मिनिटं. 5.5 हे 11 अंश छेद 2 मिनिटं असतात. याच्यामध्ये 3 तास 24 मिनिटं. इथं 3 आहे आणि इकडे 24 आहे. 30 गुणिले 3 करा वजा 11 छेद 2 गुणिले 24. इथं 30 त्रिक 90 होती आणि इकडे या दोन्ही लागला 12 गुणिले 11 132. 90 मध्ये 132 जात नाही. उलट करा 132 मधलं 90 करा. वजामध्ये उत्तराचे वजामध्ये नसतो. हा 132 मधला 90 काढला 42 अंश वजामध्ये येणार नाही. इथं उत्तर वजामध्ये आला. इथं नियम असा आहे 30 तास वजा 5.5 मिनिटं किंवा 5.5 मिनिटं वजा 30 तास. उलट करा. उत्तर वजा 2 आलं तर ते प्लस मध्ये करायचं. 42 अंश. चल पुढे 65 त्रिकोण पी क्यू आर हा समद्विभुज त्रिकोण असून अँगल पी बरोबर अँगल आर 40 अंशाचा तर क्यूचं मान आकृती काढा. लगेच लक्षात येईल. समद्विभुज त्रिकोण दाखवताना थोडासा असा दाखवा की ज्याद्वारे आपलं कन्फ्युजन होणार. अँगल पी आणि आर एक ग्रुप आहे. म्हणजे या बाजूच्या समोरचा या बाजूला समोरचा पी आणि आर एक ग्रुप आहे. पी क्यू आर एक ग्रुप आहे. अँगल पी 40 चा आणि 40. आपल्याला विचारलं अँगल क्यूचं माप किती? 40 80 राहिला किती? 180 80 गेले. अँगल क्यू 100. मग तो औषधी बाहेर का आवती काय आपण प्रमाणात काढले का? नाही काढले. अँगल क्यूचं माप 100 अंश. अँगल एम हा पी अँगल पी चा पूरक कोन असतो.
अँगल एम आणि अँगल पीचं गुणोत्तर 3:2 आहे, तर अँगल पीचे माप आकृती काढून सोडवायचं. 66. अँगल एम हा अँगल पीचा पूरक कोन, अँगल पी चा पूरक कोन अँगल एम, याला अँगल पी नाव दिलंय आणि त्याला एम. अँगल एम हा अँगल पीचा पूरक, अँगल एम आणि अँगल पीचं गुणोत्तर 3:2. अँगल एम हा येताना माप अँगल एम आणि अँगल पी याचं गुणोत्तर 3:2. हे उलट सुलट करायचं नाही. अँगल एम 3x आणि अँगल पी 2x. तर पीचं माप विचार. आता मूळ कोन आणि पूरक कोनाची बेरीज किती असते? 180. म्हणजे 3x आणि 2x, 3x आणि 2x बरोबर 180. हे 5x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 5 केलं 36. मूळ कोण किती जायला आले? 72. पूरक कोण किती जायला आले? 108. आणि आपल्याला विचारायचं पीचं माप, अँगल पीचं माप किती आलं? 72 आलं. आणि सगळ्या दोन्ही पण असतात, 72 असते 108 असतं. आपल्याला लक्षात येत नाही व्यवस्थित, त्यामुळे रचना करणं खूप गरजेचं आहे. रचना केली तर त्या गोष्टी समजतात व्यवस्थित. याच्यासाठी आकृती काढणं आणि आकृतीवरती प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न 67. 3 नैकरेषीय बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात? 67. नैकरेषीय म्हणजे इथे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एका रेषेत एका किती? 12. या 3 नैकरेषीय बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढायच्या? रेषा या 2 बिंदूतून जाणारे, या 2 बिंदूतून जाणारे, या बिंदूतून जाणारे किती जागा रेषा? 3 रेषा काढतात. पर्याय क्रमांक 1 67 चा पर्याय क्रमांक. आता पहा प्रश्न. 3 नैकरेषीय आपण इथं 2-2 बिंदूतून काढ, असे 3 नैकरेषीय बिंदू आहेत आणि या 3 बिंदूतून जाणारे आहे. या 3 बिंदूतून जाणारे किती रेषा आहेत? या 3 बिंदूतून जाणारे याला म्हणतात का रेषा? एकही रेषा काढता येत नाही. 3 बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येत 2 बिंदूतून काढता येत. उत्तरी पर्याय क्रमांक 4. या 3ही बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येईल. जर आपल्याला विचारलं असतं 3 नैकरेषीय बिंदू आहे तर प्रत्येकी 2 बिंदू जोडून किती रेषा काढता येतील? तर उत्तर येणार आहे 3. प्रश्न कशा पद्धतीने फिरवला जातो हे समजतं. पुढं 68. पॅन्ट व शर्ट यांच्या किमतीत 60 रुपयाचा फरक आहे. 3 पॅन्टच्या किमतीत 4 शर्ट येतात. एक शर्ट एका पॅन्टची किंमत. पॅन्ट आणि शर्ट 3 पॅन्ट बरोबर 4 शर्ट. पॅन्ट आणि शर्ट इथं पॅन्टची किंमत जास्त असेल आपल्या लक्षात येईल. पॅन्ट व शर्ट याच्या किमतीतला फरक 60. याच्यावर आपल्याला समीकरण बनवावं लागेल. 3 पॅन्ट वजा 4 शर्ट बरोबर 0. पर्याय क्रमांक तुम्ही तर याच्या दिशेला लवकर जाता. याची 3 पट केली तर खाली घेतो. 3 वजा 4 यस शर्ट बरोबर 0. याची 3 पट केली तर 3 पॅन्ट वजा 3 शर्ट बरोबर 3 पट करते आपण 180. याची वजाबाकी केली तर
तीन पॉइंट बद्दल तीन पॉइंट घेऊन माइनस एक प्लस एक माइनस प्लस माइनस 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 प्लस होईल प्लस माझ्या तीन लक्षात आलं नाही तीन पॉइंट एक प्लस एक प्लस मायनस मायनस झिरो केली ते वजा तीन असेल हे अधिक चार असेल म्हणजे एक एस आला आणि इकडे 180 बद्दल 180 किंमत 180 रुपये पॅन्टची किंमत काढा याच्यामध्ये घाला किंवा याच्यामध्ये घाला पी मायनस एस बरोबर 60 दिलेलं आहे पी मायनस 180 बरोबर 60 वजा 180 काढले काय बरोबर 60 आणि 180 240 रुपये 180 किंमत आणि 180 रुपये 180 किंमत आपल्याला विचारलेलं आहे एक पॅन्टरचे कशाची किंमत 420 क्रमांक ए आकृती पहा खाली प्रश्नांची उत्तर द्या आकृती व्यवस्थित लक्षात घ्या समजून घ्या बाजूला 1 रुपये O P S N ये कॉन्सेप्ट असतो म्हणजे काय होतं म्हणजे इंसिंग व्यवस्थित काय म्हणते पहा आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे रेषाखंड विचारला आता रेषाखंड मोजावे लागतात आपल्याला इथे या रेषेला आर एस रेषेला रेषाखंड किती ते एकच आर टी एकच रेषा या रेषेमध्ये रेषाखंड नाही हा किरण आहे ओएन यस नाही तर त्याला पाहिजे लक्षात दिलेलं नव्हतं त्यामध्ये त्यामध्ये आपण उत्तर काढल्यानंतर बघू आपण इथं आर टी आणि टी एस असे दोन रेषाखंड होते या ठिकाणी ओएन एक रेषाखंड होती त्या ठिकाणी ओ आर ओ दिलेलं नाही नावं दिलेली आपण मोजूया नंतर आपल्याला वाटलं ते बिंदू खोडून टाका आर ओ आणि ओ एम दोन आर एम तीन हे कसे दोन तीन होती तीन होती इथे एकच होईल इथे एक दोन या दोघांचे या ठिकाणी मात्र जास्त होता हा मधला एक दोन तीन सिंगलचे तीन झाले दोघांचे दोन तीन दोन 5 या तीनाचा मिळून 1 6 6 6 12 आणि 13 आहे का पर्यायामध्ये नाही म्हणजे या ठिकाणी एक नाव दिलेलं नाही बिंदू दिलेला नाही आता कशा पद्धतीने फक्त आता इथं एकच आहे आर टी या ठिकाणी हा ओएन रेषाखंड नाही आता येतं आर ओ एवढा एकच आहे ओएन रेषाखंड नाही इथे या ठिकाणी आता 6 आहे 6 × 2 8 पर्याय क्रमांक 2 69 चा 13
नाही, हे जर बिंदू जर घेतले इथे दाखवलेले नव्हते त्यांनी, पण इथं म्हणलं होतं म्हणून जर बिंदू घेतले तर 13 होता. या ठिकाणी बिंदू नाही म्हणलं की 8 होता. तिथं बिंदू नाही आहे. लक्षात आणून द्यायला काय हरकत आहे आपल्याला म्हणा. आपल्याला कुठे मोठं परीक्षा आहे, कसे 8 होतात कसे 13 होतात. जर या ठिकाणी बिंदू दाखवला, इथे बिंदू दाखवला, इथे बिंदू दाखवला तर 13 होता. तिथे बिंदू नाही, फक्त रेषाखंड RT एक आहे, RO2. या ठिकाणी होणारे सिंगलचा 1 2 3, या दोघांचा 1 या दोघांचा 1 2 2 3 2 5 आणि या तिघांचा 2 1 6 असे 6 अशा प्रकारे पुढे आकृती पुढील किरण कोणता आहे. तर याच्यावर प्रश्न या किरण कोणता आहे बघा. किरण ST दोघांना पर्याय करतो. किरण आर्यन किरण आहे का तो बघायचा. तिसरा पर्याय किरण यन. चौथा आहे किरण TS. किरण ST विद्युत दिलेला ST होऊ शकेल का. नाही. किरण आर्यन कुठं आहे होईल का. किरण नाही. किरण TS टी मधून सुरू S केलेला पुढे अँगल SRM बरोबर 60 अंश. SRM 60 अंशाचा आहे. तर त्रिकोण PRO कोणत्या प्रकारचा. PRO हा कोणत्या प्रकारचा आहे. हा 60चा आहे. याच्या समोरच्या या बाजूच्या समोरचा हा पुढे X चा, या बाजूच्या समोरचा हा पुढे X चा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे 180 असते. कोणी 1 रुपये 180 रुपये 120 या दोघांची बेरीज झाली. तो दिले तर 60चा. हा 60चा येणार आहे, हा 60चा येणार. हा कसला असणार आहे. समभुज त्रिकोण असणार आहे. तर याचा लवकर 3 तर 4x अधिक 5 या कोणाचा 4x अधिक 5 या कोणाचा 14x वजा 5 हा कोटिकोण आहे. तर 4x अधिक 5 या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर. म्हणजे इथं मूळ कोण 4x अधिक 5 आहे, त्याचा कोटिकोण 14x वजा 5 आहे. तर मूळ कोणाचे पूरक कोणाशी गुणोत्तर किती आहे असा प्रश्न आहे. येथे मूळ कोण आणि कोटिकोणाची बेरीज 90 अंश असते. 4x अधिक 5 अधिक 14x वजा 5 बरोबर 90. हे 14च्या 18x अधिक 5 वजा 5 कॅन्सल होते बरोबर 90. x बरोबर 90 भागिले 18 केलं 5. मूळ कोण किती होणार आहे. 5 20 अधिक 5 25. 25 वर्षाचा मूळ कोण आहे. आपल्याला विचारलं त्यांनी मूळ कोणाचे पूरक कोणाशी बोलू. मूळ कोण 25 आहे आणि पूरक कोण त्याचा किती जाईल. 180 वजा 25 गेले 155. याचं गुणोत्तर 5 गुणिले 5 दोन कोण याचं गुणोत्तर 5 31 असणार आहे. पर्याय क्रमांक 3. 73वा प्रश्न आहे. अँगल ABC 105 अंश आहे. ABC 105 अंशाचा आहे. तुम्ही कोणते विधान सकते. त्याचा कोटिकोण 15 अंशाचा असेल. त्याचा कोटिकोण ला कोटिकोण असणार आहे कारण 90 पेक्षा मोठा आहे.
दुसरं त्याचा संलग्न कोण 105 अंशाचा असेल, त्याचा संलग्न कोण 105 अंशाचा नाही. याचा पूरक कोण 105 अंशाचा असेल नाही. चौथं त्याचा रेषीय जोडीतील कोण 75 अंशाचा असेल, तर रेषीय जोडीतील कोण केला तर 75 अंशाचा पर्याय क्रमांक 4. सर लग्न कोण आहे तर रेषीय जोडीतील कोण असतात नाही सॉरी म्हणजे त्याला काय म्हणताय त्यांनी, याचा संलग्न कोण 105 अंशाचा असेल. संलग्न कोण आहे ना ते आपण कोणत्या कंडिशन काढू शकतो ना, म्हणजे रेस सोडून काढू शकतो. आता याचा संलग्न कोण 105 अंशाचा म्हणजे तो काढायचा म्हणलं तर आपल्याला तो कसा काढावा लागेल, असा काढावा लागेल. आणि 105 अंशाचा टाका, हा 105 चा आहे 105 अंशाचा टाकतो. संलग्न कोण होते याचा, त्याचा संलग्न कोण हा अशा पद्धतीचा संलग्न कोण नाही दाखवला, तो रेषीय जोडीपेक्षा जास्त मोठा नसतो कधी. अशा संलग्न कोण कसा म्हणणार, ABC आणि ABD. संलग्न कोण हे फक्त रेषीय जोडीमध्ये असतात. संलग्न कोण आणि संलग्न कोण त्याच्यामध्ये ऊर्जा बरोबर आहे पण संलग्न कोण एकशे 80 अंशापेक्षा कधी त्याची बेरीज जास्त येऊ शकते. असं तुम्ही याचा हा संलग्न कोण हा आहे. संलग्न कोण एकरूप संलग्न कोणाची काय कसर हे प्रॉपर्टी काय आहे संलग्न कोणाची नाही, मी फक्त मी एकरूप संलग्न कोण 105 असेल असा कोण नियम आहे. ओके 105 त्याला तुम्ही 1 अंशाचा बी त्याचा संलग्न कोण असू शकेल. संलग्न कोण 0 अंशाचा नाही पण 1 अंशापासून अगदी 200 180 बेरीज करता येईल. याचा संलग्न कोण हा पण होऊ शकेल ना. पावर याचा संलग्न कोण AB होता, अँगल ABC चा संलग्न कोण अँगल ABC असं पण होईल. इकडून दोन म्हणून तर चालणार नाही. याच्यामध्ये संलग्न कोण एकरूप असतात असा कुठेही नियम नाही. याच्यामध्ये येतो संलग्न कोण, कारण याच्यामध्ये संलग्न कोण रेषेमध्ये येतो. याच्यामध्ये संलग्न कोण एकरूप असतात कुठेच नाही. इथं रेषे संलग्न कोण आहे ते रेषे जोडीचे कोण, इथं कसं आहे का नाही. त्यामुळे संलग्न कोण 105 अंशाचा आहे असं कुणी सांगता येत नाही. संलग्न कोणाची एक भुजा एक भुजा कॉमन असते, त्याच्या माप त्याची काही एकरूप नसतात. समांतर भुज चौकोन पुढील कोणता चौकोन असू शकणार नाही. कोणती बाबा आपण त्याचे लक्षात येते. समांतर भुज चौकोन समांतर भुज चौकोन ज्या कृतीच्या समोरासमोरील भुजा समांतर असतात त्याला समांतर भुज चौकोन असं म्हणतात. आयत समांतर चौकोन घेऊ शकतो. पहिला पर्याय आयत. हा समांतर भुज चौकोन आहे का, आहे, तर याच्या समोरासमोरील समांतर आहे. पहिला बरोबर. दुसरं काय म्हणलं चौरस.
चौरस हा समांतर त्रिभुज चौकोन आहे का? आहे. याच्या समोरासमोर बाजू समांतर असेल. तिसरा समलंब चौकोन. समलंब चौकोन. समलंब चौकोनामध्ये त्याच्या दोनच बाजू या समांतर म्हणजे एक जोडी समांतर जी या ठिकाणी यालाही पॅरलल असतात. पण या काही एकूण कुठेच नसतात. असे नसेल हे असे असेल हा समलंब चौकोन त्याच्यात लंबांतर सारखं असतं. तुम्ही मला की सर मी ही जर आकृती अशी काढली याला समलंब चौकोन म्हणू शकतो का? याला दोन बाजू सारख्या दोन त्याच्यामध्ये म्हणजे हा एक प्रकारे हा झाला समद्विभुज समलंब चौकोन. याला दुसरं व्यवहार गणितामध्ये कुठल्या पुस्तकात नाहीये. समद्विभुज समलंब चौकोन कुठल्या पुस्तकात नाहीये. मला कोणी शिकवलं जाणार नाही. दोन भुजा समद्विभुज. आपला आज समलंब चौकोनामध्ये फक्त एकच बाजू एक जोडी पॅरलल याच्यामध्ये याची ही पण पॅरलल याची पण पॅरलल. तेव्हा त्याला समद्विभुज समलंब चौकोन कुठल्या पुस्तकात नाही आपण समलंब चौकोनाला चौरस म्हणू शकतो. समलंब चौकोनाला चौरस म्हणू शकतो. चौरसाला तू समलंब चौकोन म्हणू शकतो. चौरसाला तू समलंब चौकोन म्हणू शकतो. तो समद्विभुज समलंब चौकोन. आता सगळं समलंब चौकोन असं काढलं. वरची लाईन आणि खालची लाईन समांतर काढली. आणि एक दीर्घ रेषा ती पण चौरस सारखी. तो समलंब चौकोन होईल का? समलंब चौकोनामध्ये काय झालं? दोन झाल्या ना. याला तुम्ही समलंब चौकोन म्हणू शकत नाही. याला तुम्ही समलंब चौकोन म्हणाला की दोन एवढा ते फक्त. कारण समलंब चौकोनाची प्रॉपर्टी आहे फक्त आणि फक्त एकच जोडी समांतर असते. दोन जोड्या समांतर नसतात. जर समांतर नसतील तर त्या एकूण येतील का? कधीच एकूण. इथं काय झालं? या एकूण पाहिजे म्हणजे हा समांतर भुज चौकोन झाला. हा समांतर भुज आहे. तुम्ही चौरसाला आयत म्हणू शकता. चौरसाला पतंग म्हणू शकता. चौरसाला समांतर भुज चौकोन म्हणू शकता. चौरसाला चौकोन पण म्हणू शकता. सगळं म्हणू शकता चौरसाला. पण दुसऱ्याला समलंब चौकोनाला चौरस म्हणू शकाल. चौरसाला तुम्ही समलंब चौकोन म्हणू शकता. हा समलंब चौकोन चालू शकतो. पण याला तुम्ही दुसरं काही नाव देऊ शकत नाही. हा पुस्तकामध्ये कुठल्याही पुस्तकात हा उल्लेख नाही. समद्विभुज समलंब चौकोन पण आहे तो. ही माहितीसाठी फक्त तुम्हाला मी सांगितलं. पण याला तुम्ही हा म्हणू शकत नाही. तुम्ही समद्विभुज समलंब चौकोन मांडला मग हाताला समलंब चौकोन. इथं मी काय शब्द जोडले आहे त्याला समद्विभुज कसा म्हणजे त्याच्या वरच्या छोट्या दोन बाजू समान घेतल्या. पतंग चौथा पर्याय काय दिलाय? समद्विभुज चौकोन. जाण्याचं पूर्ण करू. समद्विभुज चौकोन. समद्विभुज चौकोनाचं काय आहे? चारी बाजू एकरूप आहे. हा समद्विभुज प्रश्न काय होता? समांतर भुज चौकोन पुढील कोणता चौकोन असू शकणार नाही. हा समद्विभुज चौकोन हा समांतर भुज आहे का? तर याच्या समोरासमोर बाजू समांतर आहे. या समांतर आहे. फक्त हा असू शकणार नाही. आता तो पतंग काय म्हणायचं तुला? पतंग कसला? समलंब चौकोनामध्ये फक्त दोन बाजू काढलेल्या असतात. काय पतंग?
आता सध्या आता जर तुला समांतर करायची असेल कुठली तर जोडी समांतर केली पाहिजे. ओके, तुला याला ही समांतर करायची, वहीमध्ये काढ, रचना कर, मग तुझ्या ते लक्षात ठेव. याला ही बाजू समांतर केली, याला पतंग म्हणजे पतंग होईल काढा तेच पाहिजे. ते दिसताना तसं दिसतंय. दिसतं कसं दिसतंय? आता थोडंफार अँगल मोजून नाही थोडंफार असलं नाही चालत. भौमितिक रचना करायची का तू अँगलला माप घे, अँगलची रचना कर. काय कोण माप घे, कंपास घे, याच्यापासून रचना. मी पहिल्यांदा पत्र तेवढ्यासाठी काढून दाखवला तुला. मी याला एक पॅनल तुला दाखवली, मी त्याला अजून काही पॅनल नाहीये पुढच्या अजून पतंग आहे का मला सांग. पतंगाची काय प्रॉपर्टी आहे? समान समान एक बाजू समान. ही बाजू एक रूप आहे, या दोन्ही बाजू एक रूप आहेत का? होऊ शकतील का? नाही. त्याचे कर्ण परस्पराला काटकोनात विभागले, याचा कर्ण करून मग काटकोनात विभागले. रचना केल्याशिवाय कळणार नाही, कधीच करू शकत नाही आपण रचना. जर इथं काटकोनात विभागायचं म्हटलं तर ही देखील तुला ही रेषा बदलावी लागेल, ही रेषा याला पॅरललच आणावी लागेल, तेव्हा आणि तेव्हा ती जमेल. ती रचना झाली काय झाला सर्व झाला. ओके, तर या ठिकाणी समज आयत, चौरस, समभुज, चौकोन हे सगळे समांतर चौकोनाचे प्रकार आहेत. समांतर चौकोन त्यांना म्हणू शकता तुम्ही. आयताला तुम्ही समांतर चौकोन आहे म्हणू शकता, चौरसाला समांतर चौकोन आहे म्हणू शकता, समभुज चौकोनालाही समांतर चौकोन आहे म्हणू शकता. शेवटचा 400 ते 1000 पर्यंतच्या संख्येची बेरीज. 400 ते 1000 पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 हे सूत्र आहे. पहिली संख्या 400 अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या किती होती? 600 का 601 होती. हे महत्वाचं. इथं मुलं 600 करतात पेढी तिथं 1000 पर्यंत 1000 संख्या त्यातनं 1 पासून 399 पर्यंतच्या 399 सोडल्या तर 601 होतात. याला भागिले 2 हे 1400 गुणिले 601 भागिले 2 भागिले 2 14 700 गुणिले 601 हा 02 मांडून टाका. 7 1 7 7 0 0 7 0 4 पर्यंत 4,20,700 पर्याय क्रमांक दिलेला नाही. 75 पर्याय क्रमांक 2 आहे. 4,55,350. एक मिनिट आपण काय करू 400 संख्येचे अजून कमी येणार आहे. किती संख्येची आहे? पर्याय देऊन टाका. काय दुसरं काय दुसरं काय? ओके, आमच्या जवळची किती काय बनवायचे? आता याला भागिले 601 करायला भागाकार करता येणार नाही. 601 तर वाढायला येणार नाही. 450 कसे सर आपण जर ते संख्या वाढवली की कुठे गेली 600 कसे? सहाशे केलं तर काय त्याला प्रॉब्लेम? 350 भागिले 600 नाही. आपल्याला मिस्टेक आहे. आपला पर्याय बघतो 420 700 बरोबर आहे. उत्तर हे 2 शून्य मांडले 7 1 7 7 0 0 7 0. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुन्हा.